YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, जे काही पी-टी-सी बँकेमध्ये शिपाई पदासाठी जे काही जागा सुटलेल्या आहेत पहा, त्यासाठी आपण महत्त्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत. आपल्याला खूप चांगली संधी भेटलेली पहा. तुम्ही जर या ठिकाणी फॉर्म भरला असेल, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच फायदा होणार आहे. मित्रांनो, आपण बघा, या पी-टी-सी शिपाई भरतीसाठी बघा, एक सेपरेट WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्हाला जर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होत नसेल, जे काही व्हिडिओचं आपलं टायटल दिसतंय बघा, त्यावर क्लिक करा. जे नाव दिसतंय लगेच आपला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्या ठिकाणी आपण डायरेक्ट लिंक टाकलेली पहा. त्यावर क्लिक करून तुम्ही तो ग्रुप जॉइन करा आणि जर तुम्हाला जॉइन करता येत नसेल, तर जो काही आपला नंबर आहे 93 25 23 0840 या नंबरला तुम्ही मला WhatsAppला हाय पाठवा आणि म्हणा, की मला बँकेच्या ग्रुपला ॲड करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये या ठिकाणी ॲड करून घेईन पहा. खूपच महत्त्वाचे या ठिकाणी आपण या व्हिडिओची PDF सुद्धा त्याच ठिकाणी टाकणार आहेत. त्यामुळे ग्रुप नक्की जॉइन करा. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, आपल्या या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. द कुंच रिटेल आणि सांस्कृतिक केंद्र भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलं? तर मित्रांनो, हे ऑप्शन क्रमांक 3 केरळ या राज्यामध्ये हे सुरू करण्यात आलं. कुठं? केरळमध्ये. रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदराने आर-बी-आय व्यापारी बँकांना कर्ज देते त्याला काय म्हटलं जातं? रेपो रेट असं म्हटलं जातं. पहा, लक्षात ठेवा, रेपो रेट. तर आर-बी-आय व्यापारी बँकांना कर्ज देते. ज्या अल्पकालीन दराने रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते त्याला काय म्हणतात? रेपो रेट असं म्हणून ओळखलं जातं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून तिचे रूपांतर कशामध्ये करण्यात आलं? तर मित्रांनो, कशामध्ये करण्यात आलं? तर लक्षात ठेवा, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलं पहा. स्टेट बँक ऑफ इंडिया. तर लक्षात ठेवा, गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार 1 जुलै 1955 रोजी इम्पिरियल बँकेचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रूपांतर करण्यात आलं पहा. पुढील प्रश्न आहे पहा, रिझर्व्ह बँकेने सुरू केलेलं CBDC म्हणजे काय? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, सेंट्रल बँक डायरेक्ट करन्सी याचं काय आहे पहा, बरोबर उत्तर आहे पहा. सेंट्रल बँक डायरेक्ट करन्सी. लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रामधील पहिली बँक कोणती ठरली आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणती ठरली आहे? तर HDFC बँक ठरलेली पहा. लक्षात ठेवा, HDFC बँक. समजलं? पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा. शेती आणि ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक नाबार्डची स्थापना केव्हा झाली? तर मित्रांनो, नाबार्डची जी काही स्थापना आहे ही केव्हा झालेली आहे? तर सर्वांनी लक्षात ठेवा, नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982. पर्याय क्रमांक 4, 12 जुलै 1982 ला मित्रांनो त्याची स्थापना झालेली पहा. भारतीय स्टेट बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय स्टेट बँकेची. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, 1 जुलै 1955. 1 जुलै 1955 ला याची स्थापना झाली पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय निर्यात आयात बँकेची जी काही स्थापना आहे कधी झाली? तर याची स्थापना 1 जानेवारी 1982 ला करण्यात आली पहा. 1 जानेवारी 1982 ला. एक्झिम बँकेचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी असून ती आंतरराष्ट्रीय वित्त पुरवठ्याची शिखर बँक आहे पहा. लक्षात ठेवायचं आपला, शिखर बँक आहे. चला, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतामधील पहिली बँक कोणती आहे? क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतातील पहिली बँक कोणती आहे? तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. क्रेडिट कार्ड सुरू करणारी पहिली बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जॉन अँड्रेन शेफर्ड बॅरन हे कशाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो, हे ATMच्या संदर्भात आहेत पहा. ATM म्हणजे ऑटोमेटेड टेलर मशीन. समजलं? आणि मित्रांनो, जॉन बॅरन यांच्या नेतृत्वाखाली 1967 मध्ये लंडनमध्ये ATM या मशीनचा शोध लागला पहा. वित्तीय समावेशन सूचकांक कोणत्या संस्थेने विकसित आणि प्रकाशित केला आहे? तर मित्रांनो, हे कोणी केलेलं आहे? तर लक्षात ठेवायचं आपल्याला, RBI. ऑप्शन क्रमांक 4, RBI हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. रिझर्व्ह बँकेद्वारे वित्तीय समावेशन निर्देशांक प्रकाशित केला जातो, ज्याची श्रेणी 0 ते 1000 दरम्यान असते पहा. चला, पुढचा प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवरती, की कोणत्या बँकेचं राष्ट्रीयकरण हे तिचं भारतीय स्टेट बँकेमध्ये रूपांतर झालं? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, इम्पिरियल बँक याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल पहा. इम्पिरियल बँक. 1951च्या गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार इम्पिरियल बँकेचं SBI मध्ये काय झालं? रूपांतर झालं. हे पॉईंट लक्षात ठेवा. चला, पुढील प्रश्न आहे मित्रांनो, नाबार्डचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? कशाचं? नाबार्डचं मुख्यालय कोठे स्थित आहे? चला, द्या उत्तर. तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो आपल्या याचं योग्य उत्तर होईल पहा. कोणत्या ठिकाणी? मुंबई या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. कृषी आणि ग्रामीण विकासाला पतपुरवठा करणाऱ्या
नाबार्डचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे पहा. सुंदर संधी या ठिकाणी भेटलेली पहा. आपल्याला बँकेमध्ये शिपाई भरतीची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न मी देणार आहे पहा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. यामध्ये तुम्हाला ही जो काही सिलेबस दिलेला आहे मित्रांनो, या सिलेबसनुसार तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्न मिळणार आहेत पहा. या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो याची किंमत फक्त ₹399 ठेवलेली. यामध्ये तुम्हाला सर्व विषय भेटणार आहेत पहा. एका वर्षाची चालू घडामोडी, शेती, त्याच्यानंतर बँकिंग सहकार, जी-के, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, बुद्धिमत्ता मित्रांनो सगळं मटेरियल तुम्हाला मी देणार आहे. सोबत मित्रांनो बुद्धिमत्ताचे जे काही महत्त्वाचे व्हिडिओज असतील टॉपिकचे, हे सुद्धा तुम्हाला मी याच कोर्समध्ये देणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जो काही आपला नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला ₹399 सेंड करायचे आहेत आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे. एका मिनिटामध्ये मी तुम्हाला मित्रांनो हे सगळं काही पाठवून देईल पहा. त्यामुळे बघा लवकरात लवकर सगळ्यांनी ही बॅच जॉइन करा. कारण की मित्रांनो पहा आता आपण एवढे पेमेंट करणार आहे फॉर्म भरण्यासाठी बघा आपले किती पैसे गेले तुम्हीच पाहिलंय. तिथे जाऊन आपल्याला काही ना काही आलं पाहिजेल. पेपरला सुद्धा आपला स्कोर आला पाहिजे. यासाठी मित्रांनो आपण ही बॅच लॉन्च केली मित्रांनो. लवकरात लवकर सर्वांनी जॉइन करून घ्या. या सिलेबसनुसार मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी देणार आहे. लवकरात लवकर जॉइन करून घ्या. तर पैशाकडे बघू नका. पैसे आज ना उद्या कमवता येतील, परंतु गेलेली वेळ परत येणार नाही पहा. नंतर पस्तावा करण्यापेक्षा आत्ताच तुम्ही लवकरात लवकर जॉइन करून घ्या. ₹399 आपण कुठेही खर्च करतो, परंतु योग्य ठिकाणी लावा. नक्कीच फायदा होईल. तुम्ही व्हिडिओ पाहिला आपण किती क्वालिटीचे प्रश्न घेतले. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि घवघवीत यशासाठी मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा. जास्त काही सांगत नाही. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली? तर पहा मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेची जी काही स्थापना आहे, ही 1 एप्रिल 1935 झाली पहा, मुंबई या ठिकाणी. आणि राष्ट्रीयकरण कधी झालं? 1 जानेवारी 1949 बघा आर-बी-आयची स्थापना 1934 नुसार 1 एप्रिल 1935 रोजी झाली होती पहा. ₹100 नोटीवर खालीलपैकी कोणाची सही असते? चला द्या उत्तर. तर कोणाची असते? आर-बी-आय गव्हर्नरची सही असते पहा. ₹1 नोटीवर कोणाची असते? तर वित्त सचिवाची सही असते. हे सुद्धा पॉइंट लक्षात ठेवा. भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये सर्वात मोठी बँक कोणती आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा स्टेट बँक ऑफ इंडिया लक्षात ठेवा. भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक कोणती आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? मित्रांनो या ज्या काही संज्ञा आहेत ह्या रिझर्व्ह बँकेचं पतधोरण पर्याय क्रमांक 3 याशी संबंधित पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो. देशातील पहिलं डिजिटल बँकिंग राज्य कोणतं बनलं आहे? बघा देशातील पहिलं डिजिटल बँकिंग राज्य कोणतं बनलं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 केरळ हे राज्य बनलेले पहा. तर बघा केरळ हे देशातील पहिलं पूर्णपणे डिजिटल बँकिंग राज्य बनलेले पहा. भारतामध्ये रुपयाचं चिन्ह कोणी डिझाईन केलं आहे? तर उदय कुमारने मित्रांनो हे डिझाईन केलेलं आहे पहा. कोणी? उदय कुमार. पुढील प्रश्न या ठिकाणी पहा मित्रांनो. आर-बी-आयच्या पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने कोणती आहेत? तर मित्रांनो आर-बी-आयच्या पतनियंत्रणाची जे काही साधने कोणती आहेत? मित्रांनो लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा 3 वरील दोन्ही रेपो दर आणि बँकेचा दर हे बघा याचं बरोबर उत्तर आहे पहा. रेपो दर आणि बँक दर ही बघा आर-बी-आयच्या पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने आहेत पहा. 14 बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलं पहा. पुढचा प्रश्न पहा आताच पाहिला होता आपण की ₹1 नोटेवर कोणाची सही असते? तर मित्रांनो वित्त सचिव ऑप्शन क्रमांक 2 आपलं याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय होईल बरोबर उत्तर होईल पहा. ₹1 नोटेवर वित्त सचिवाची सही असते आणि इतर नोटेवर बघा आर-बी-आय गव्हर्नरची सही असते पहा. आर-बी-आय सर्व नोटा छापते आणि चलनामध्ये आणतं. नवं केंद्र सरकार तयार करताना चलनामध्ये जे काही बघा मित्रांनो आर-बी-आय आणतं पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. आर-बी-आयचे शक्तिकांत कितवे गव्हर्नर होते? शक्तिकांत दास सांगा. मित्रांनो हे 25वे गव्हर्नर होते पहा. कोणता रक्तगट हे सार्वत्रिक दाता आहे? तर मित्रांनो सार्वत्रिक दाता हा जो काही रक्तगट आहे त्याचं नाव काय लक्षात ठेवा सर्वांनी. तर ऑप्शन क्रमांक 3 ओ. ओ याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. तांबड्या रक्तपेशी कोणत्या ठिकाणी तयार होतात? तांबड्या रक्तपेशी तर अस्थिमज्जेमध्ये मित्रांनो तांबड्या रक्तपेशी तयार होतात पहा.
तांबड्या रक्तपेशी अस्थिमज्जे तयार होतात. तांबड्या पांढऱ्या पेशी प्लेटलेट्स अस्थिमज्जेमध्ये तयार होतात पहा. चला पुढील प्रश्न बघूयात आपण. फुफ्फुसाचं मुख्य कार्य पाहिलं आपण काय असतं? रक्ताचं शुद्धीकरण करणं. अशुद्ध रक्ताचं शुद्धीकरण करणं हे फुफ्फुसाचं काम आहे. फुफ्फुसाद्वारे मित्रांनो श्वसन क्रिया होते. श्वसनाचा दर मित्रांनो 12 ते 16 प्रति मिनिट इतका आहे पहा आपला. आणि हृदयाचे ठोके किती असतात? 72 असतात. हृदयाचं मित्रांनो काय काम आहे? रक्तपुरवठा. फुफ्फुसाचं काय काम आहे? शुद्धीकरण रक्ताचं. आतडे अन्नपचन करतात. जठर काय करतं? अन्न साठवतं. रक्तामधील कोणत्या पेशींना सैनिक पेशी म्हणतात? तर मित्रांनो लक्षात ठेवा, श्वेत रक्तकणिका याला आपण काय म्हणतो? पांढऱ्या पेशी असं म्हणतो पहा. हे काय करतात मित्रांनो? यांना सैनिक पेशी म्हणून ओळखलं जातं. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक 2 परिहृदयरोग असं म्हणतात पहा. रक्तदाब वाढल्याने परिहृदयरोगाची स्थिती निर्माण होते. रक्तदाब हा मित्रांनो हृदयाचा आजार नसला तरी हृदयरोगाला कारणीभूत ठरतो पहा. हिमॅटॉलॉजी या शास्त्र कशाशी संबंधित आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ही रक्ताशी संबंधित आहे पहा. आलं लक्षात? रक्त. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे? तर तुरळक आढळणारा रक्तगट हे पहा ए बी. ऑप्शन क्रमांक बी ए बी पहा. ओ मित्रांनो किती टक्के आढळतो? तर 45% ओ आढळतो. ए असतो 30%. त्याच्यानंतर बी असतो मित्रांनो 16%. सॉरी, हा बी असतो 16%. ए बी असतो 6%. चला पुढील प्रश्न पहा मित्रांनो, शरीराच्या सर्व भागामध्ये रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना मित्रांनो काय म्हणतात? शिरा असं म्हणतात पहा. शिरा म्हणतात पहा. आणि हृदयाकडून शरीराच्या इतर भागाकडे रक्त वाहून नेणाऱ्यांना धमनी असे म्हणतात पहा. धामीन नाही, धमनी. बालकाचा रक्तगट ए बी असल्यास पालकाचा रक्तगट कोणता असेल? तर ए किंवा बी असेल पहा. पर्याय क्रमांक 4 ए किंवा बी याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल. पर्याय क्रमांक 4 ए किंवा बी. पुढील प्रश्न मित्रांनो, ऑक्सिजनयुक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरवलं जातं? तर मित्रांनो लक्षात ठेवा, कशाद्वारे पुरवलं जातं? तर ऑप्शन क्रमांक 2 महाधमनी याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, महाधमनी. मानवी शरीरामध्ये प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जातं? तर मित्रांनो 2 वेळा जातं पहा रक्त. किती वेळा जातं? 2 वेळा. समजलं? शरीरामधून हृदयाकडे शिराद्वारे अशुद्ध रक्त पहिल्यांदा हृदयाच्या उजव्या भागात आणि पुन्हा फुफ्फुसाकडून शुद्ध झालेलं रक्त हृदयामध्ये डाव्या बाजूस येतं. असं एका चक्रात रक्त 2 वेळा जातं पहा. रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये फायब्रोजनचं रूपांतर कशामुळे होतं? तर फायब्रिन मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 फायब्रिन. नेक्स्ट आहे मित्रांनो, की रोहिणीमध्ये रक्तामध्ये कोणत्या घटकाचं प्रमाण जास्त असल्यास रक्त अधिक लाल होईल? तर लोहाचं जर प्रमाण या ठिकाणी जास्त असेल तर रक्त लाल होईल पहा. लाल रंग मित्रांनो रक्ताचा एक प्रवाही पदार्थ आहे. रक्त मित्रांनो जटिल द्रव संयोजी पहा. रक्ताचा सामू किती असतो? 7.4 इतका असतो. मानवी हृदय मित्रांनो किती कप्प्याचं बनलेलं असतं? तर मानवी हृदय मित्रांनो टोटल 4 कप्प्याचं बनलेलं आहे पहा. समजलं? छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळजवळ मध्यभागी आपलं हृदय असतं. हृदयाचं वजन साधारणपणे किती असतं मित्रांनो? 360 ग्रॅम असतं पहा. बरोबर? हृदयाभोवती दुबदरी आवरण असतं. हृदय मित्रांनो हे स्नायूंचं बनलेलं असतं. हृदय मित्रांनो या ठिकाणी 4 कप्प्यांचं असतं पहा. 2 अलिंद असतात, 2 निलय असतात पहा. असे 4 कप्पे असतात. हृदयाच्या डाव्या बाजूला शुद्ध आणि उजव्या बाजूला काय असतं? अशुद्ध रक्त असतं. मानवी हृदयाचं साधारणपणे वजन किती असतं? आताच पाहिलं किती? 360 ग्रॅम असतं पहा. हृदयाभोवती दुपदरी आवरण सुद्धा असतं. पुढील प्रश्न पहा या ठिकाणी. फुफ्फुसामधील ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागामध्ये प्रथम येतं? तर डावे अलिंद. लक्षात ठेवा मित्रांनो, डावे अलिंद याचं बरोबर उत्तर आहे पहा. डावे अलिंदामध्ये येतं. हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासणीसाठी कोणतं उपकरण वापरलं जातं? तर ECG. ECG हे उपकरण वापरलं जातं पहा. पुढील प्रश्न पहा, रक्त ग्लुकोज पातळी साधारणपणे कोणत्या एककामध्ये दर्शवली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 मिलीग्राम प्रति डेसिलिटर मध्ये याचं दाखवली जाते पहा. समजलं? चला पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर लोहाची आवश्यकता असते पहा. पुढील प्रश्न पहा, रक्तामधील हिमोग्लोबिन मध्ये कोणता खनिज पदार्थ असतो? तर मित्रांनो लोह याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, लोह. माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण किती टक्के असतं?
तर बघा या ठिकाणी पहा 0.8% असतं पहा. कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व ग्राहक योग्य म्हणतात? तर AB याचं काय आहे पहा? बरोबर तरी कोणता? AB. रक्तगटाचे मित्रांनो किती गट असतात? तर या ठिकाणी 4 गट असतात पहा. AB, ABO. पर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुम्ही अतिशय तुमच्या फ्युचरबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल अतिशय जागरूक आहात. तुम्हाला नक्की तुमच्या जिंदगीमध्ये काही ना काही करण्याची जबरदस्त इच्छा आहे. त्यामुळेच तुम्ही बघा या ठिकाणी एवढा अभ्यास केलेला आहे पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. आता बघा आपण एवढी फी भरणार आहे, फॉर्मची फी भरणार, चलन एवढं भरणार. त्यासाठी मित्रांनो पेपरला गेल्यावर आपल्याला काही ना काही आलं पाहिजे. यासाठी मित्रांनो या अभ्यासक्रमानुसार बघा अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सेंड करणार आहे पहा. मित्रांनो हे प्रश्न तुम्ही नक्की घेऊन टाका. सोबत मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओज पण भेटणार आहे. या बॅचला तुम्ही नक्की ॲडमिशन घ्या. 93 25 23 0840 मित्रांनो हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. लगेच फोनपेमध्ये जा. हा नंबर टाईप करा. ₹399 पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये या ठिकाणी सगळं पाठवून देईल पहा. कारण की हे पैसे आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोल म्हणा, कुठं लग्नाला गेलो म्हणा, कुठेही खर्च होतात आपले बघा. नाश्त्या पाण्याला गेलो, जेवायला गेलो. परंतु मित्रांनो आपण योग्य ठिकाणी हे पैसे लावले. आता ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे पहा. गुंतवणूक आहे पहा तुमच्या भविष्यासाठी. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. यामधून तुम्हाला नोकरी भेटणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो हे प्रश्न आपली जी काही बॅच आहे बघा याला ॲडमिशन घ्या. कारण की मित्रांनो तुम्हाला फक्त तुमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्याचीच या ठिकाणी कॉम्पिटिशन असणार आहे. डायरेक्ट बघा बाकीच्याचं जराशी कमी झालेलं आहे पहा. त्यामुळं लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे. वेळ अजिबात वाया घालवू नका बघा. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. स्वतःला पूर्णपणे या ठिकाणी झोकून घ्या. पण ही पोस्ट नक्की भेटली पाहिजे असा अभ्यास आपण सर्व मिळून करू पहा. नक्कीच फायदा होईल मित्रांनो. 93 25 23 0840 हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. ₹399 सेंड करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळं पाठवून देईल पहा.